नमस्कार मंडळी, मी भारती सोहम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मस्त आपण जवशी चटणी करणार आहोत। त्यासाठी मी एक वाटी जवशी घेतलेली आहे आणि याच्यात 3 ते 4 चमचे तीळ आहे, काही लसणाच्या पाकळ्या, थोडीशी जिरे आणि आपल्याकडे असे सुक्या मिरच्या असल्या ते घ्यायच्या, नाहीतर मिरची पावडर तेही चालते। बघूया मग रेसिपी। हे मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत, अशी म्हणतात त्याला। छान लागते आणि खमंग चटणी राहते ही। तेलाचा न वापर करता आपण ही चटणी तयार करणार आहोत। बघू शकता ही एकदम अशी तडतडू लागते किंवा फुटू लागते, तेव्हा आपण त्याला काढून घेणार कढईतून। मस्त भाजून घेतलेले आपण जाऊ असं थोडे थोडे भाजून घेणार आहोत। तिळही मस्त छानपैकी भाजून घेतलेले आपण तेही काढून घेणार आहे। तीळ काढून घेतलेले आहे मी आणि जवशीवर टाकून दिले। आता मिरच्या आणि जिरे, लसणाच्या पाकळ्या आपण हेही थोडे थोडे भाजून घेणार आहोत। लसूण आपल्याला आवडत असल्यास तर टाका। छान लागते चटणी। आणि जिरे सुद्धा भाजून घेणार आहे मी। मिरच्याही भाजलेल्या आहे, लसूणही मस्त भाजलेला आहे। सगळं व्यवस्थित खलबत्त्यात किंवा मिक्सरमधून असे थोडे जाडसर फिरून घेऊन येतं, खलबत्त्यात कुठूनही घेऊ शकता। गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व साहित्य आपण मी बघू शकता किती पटापट होते आणि काहीच वेळ लागत नाही। 8 ते 10 दिवस आपण चटणीचं स्टोर वगैरे करून ठेवू शकतो, पण ताजे केले आणि ताजे खाल्ले तर एकदम उत्तम। चला मग खलबत्त्यात किंवा मिक्सरमधून कुटून घेऊया। जाडसर आता मी मिक्सरमधून हे फिरून घेणार आहे साहित्य। बघू शकता किती छान। मी मिक्सरमध्ये मीठ म्हणजे फिरवताना मीठ टाकलेले आहे, ते दाखवण्याचे विसरून गेले, तरी मीठ टाकावे आपण चवीसारखे। छान झालेली चटणी मस्त एकदम। बघू शकता एकदम अशी सुटसुटीत। याला तळण्याची वगैरे काहीच गरज नाही। आपण याला लहान मुलांच्या डब्यावर अशी अतिशय अशी पौष्टिक चटणी आहे ही। एकदा करून बघा, खूप छान लागते। रेसिपी कधी आवडली लाईक, शेअर आणि कमेंट। नवीन असल्यास सबस्क्राईब करा।